खूप दिवसानंतर मी सध्या हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, सध्या खूप चांगली रॅली मार्केटमध्ये आहे. त्याचा तुम्ही पूर्णपणे त्याचा वापर करावा, क्षमतेने त्याचा वापर करावा. तर मित्रांनो, आता एक चांगल्या रॅलीमध्ये एक चांगले स्टॉक्स असतात जे आपण बाय किंवा वॉच करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन देत नाही आहे. चार्ट स्टडी कशी करावी हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्या चार्ट स्टडीच्या जोरावर तुम्ही कसे चांगले मो कॅप्चर करू शकता हे मी तुम्हाला सांगू शकतो. तर चला, आपण काही वेळ वाया न घालवता पुन्हा एक चांगल्या पद्धतीने स्टार्ट करूया. ओके, चला. तर मित्रांनो, एक आपला पहिला जो स्टॉक जो आहे तो FMGOचे म्हणून एक आहे. नीट नाव लक्षात करून घ्या. मी तुम्हाला एक सांगतो. ओके, चांगल्या प्रकारे तुम्ही ते नाव बघू शकता. जिओची FMGO, ठीक आहे. तर या स्टॉकची सध्याची प्राईस ही 300च्या आसपास चालू आहे. ओके, तर 400च्या आसपास चालू आहे. तर 400च्या आसपास असणारा हा स्टॉक तर कसा फाइंड आउट करू शकतो, म्हणजे काय याच्यामध्ये आपण करू शकतो. तर मित्रांनो, हा जो हा जो आपला जो स्टॉक्स आहे त्याचा आपण वीकली टाईम फ्रेमवर एक छानपैकी टाईम फ्रेमवर आपण त्याचा ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करूया. तर हा जो स्टॉक जो आहे तो एक चांगल्या फॉर्ममध्ये यूज होतो आहे. याचं आपण जर बघायला गेलं खूप चांगल्या पद्धतीने तो एका चॅनलमध्ये वरती जातो आहे. हे त्याचं चॅनल आहे. चॅनलमध्ये तो अप डाऊन करत तो वरती जात असताना तो त्याचं नेक्स्ट टार्गेट काय असू शकतं हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट टार्गेट जर आपण त्याचं बघायला गेलं तर एक आपल्याला इथे त्याचा लास्ट जो आहे एक 600च्या आजूबाजूला एक 750 रुपयाच्यापर्यंत तो जाऊ शकतो. 750 म्हणल्यावर तो एक किती काळ पुढे जाऊ शकतो हे आपण आपल्याला सांगता येत नाही. पुढच्या 2 वर्षात जाईल, 3 वर्षात जाईल, काही एक त्याचा टाईम फ्रेम नसतो. गेला तर पुढच्या 10, 15, 20 दिवसातही जाईल. तर हे स्टॉक हे फक्त आणि फक्त व्ह्यू पर्पजसाठी आहे. तुम्ही त्याला लॉंग टर्मसाठी बघू शकता. ओके, तुम्ही इथे जर बघितला तर तो चांगल्या प्रकारे सगळं तुम्ही पहिला तो चांगल्या प्रकारे असं ओके. तर याचं आपण जर डेली टाईम अनालिसिस केलं याच्यामध्ये आपल्याला एक दिसून येईल डेली टाईम अनालिसिस करायला जातो रिझल्ट आहे. तर सध्या तरी हा एका टाईम फ्रेममध्ये आहे डेली अनालिसिसवर, डेली टाईम फ्रेमवर. तर हा जर ब्रेक करेल
जर हा बॉक्स जर हा ते असं रेंजमध्ये आहे, जर हा जर वरच्या साईडला जर रेंज करतो तर आपलं 600-750चं जो टार्गेट आहे ते इझिली येण्याचा येऊ शकतं. त्याचं पर्सेंटेज पण आपण कॅल्क्युलेशन कसं करू शकतो, तर एक आपल्याला 40%चा मोड याच्यामध्ये बघू शकतो. आता राहिला प्रश्न स्टॉप लॉसचा. तर मित्रांनो, मी हे व्ह्यू पर्पजसाठी देत आहे, त्यामुळे मी स्टॉप लॉस कधीही सांगत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये एंट्री वगैरे करू नका. तुम्हाला चार्ट कसे ॲनालिसिस करणं, चार्ट कसा बनवा, ट्रेंड कशी असते, चार्ट पॅटर्न वगैरे काय असतात हे मी इथं सांगतो. ओके, तर दुसरा एक आपण स्टॉक वगैरे अल्फा जिओ म्हणून एक स्टॉक्स आहे. हा अल्फा जिओचा स्टॉक्स नेट स्लो आहे, त्यामुळे मिळू शकतो. हा अल्फाचा जो स्टॉक्स जो आहे तोही तुम्ही बघू शकता की का रेंजमध्ये डेली टाईम फ्रेमवर एका रेंजमध्ये तो आहे. ही त्याची पहिली रेंज होती. ओके, ही रेंज ब्रेक करून ही रेंज त्याने ब्रेक केली ह्या याच्यावर. तो आता अपमूड आहे, त्याने पुन्हा एकदा एक रेंज बनवली. ही रेंज बनवली, तो पुन्हा एकदा जर ही रेंज ब्रेक करेल, आपण डेलीमध्ये ॲनालिसिस करतो, तर ही पुन्हा जर रेंज जर ब्रेक करेल तर त्याचं नेक्स्ट जे टार्गेट आहे या दरम्यान त्याचं नेक्स्ट टार्गेट असू शकतं. ओके, किती 900च्या आसपास, 1000 रुपयेच्या आसपास या अल्फा जिओचं टार्गेट आपण इथं बघत आहोत. हे विकली टाईम फ्रेम आहे याचा. ह्या विकली टाईम फ्रेममध्ये आपण जर याचं ॲनालिसिस करायला गेलो डाऊनवर्ड चालू होता. हा डाऊनवर्ड हा आता करेक्शन होऊन पण एक हा करेक्शन होऊन एक आता अप मूड येण्याचा याच्यावरती ब्रेकआउट येणं हा पूर्ण ते आता प्रयत्न करतोय. ही इथे आपली रिटेस्ट झाली असं आपण म्हणू शकतो विकली टाईम फ्रेममध्ये. तर फर्स्ट टार्गेट जो त्याचा आहे तो एक आपण फर्स्ट टार्गेटचा आपण म्हणू शकतो की त्याचा 550च्या आसपास आहे. जर हा लेवल जर त्याने ब्रेक केला, नेक्स्ट टार्गेट आपण एक 1000 रुपयाच्या आसपास आपण चालू शकतो. आता हा एक टार्गेट कसा काढण्याचा प्रयत्न केला की जिथून स्टॉक आपला ह्याला सपोर्ट घेऊन हा रेजिस्टन्स जिथून हा स्टॉक रेजिस्टन्सला येऊन खाली पूर्णपणे आलेला आहे, करेक्शन मोठ्या प्रमाणात केलेला आहे, त्याला आपण एक चांगल्यापैकी एक रेजिस्टन्स म्हणू शकतो. हा स्टॉक पुन्हा वरती गेला तर इथे
इथे एक रेजिस्टन्स घेऊन तो खाली आला आहे असं आपण म्हणू शकतो. खाली आला त्याला आपण रेजिस्टन्स हा मायनर रेजिस्टन्स आहे ना, आपण मायनर रेजिस्टन्सला प्रिडिक्ट त्याच्याबद्दल बोलतो आपण अल्फा जिओ बद्दल. हा ड्रॉपडाऊन देण्यासाठी तो 2 वर्ष घेईल, 8 वर्ष तिथं आपण फक्त ॲनालाइज करतो की चार्ट कसा बघावा, आपण टार्गेट ठरवतो त्या पद्धतीने. ओके, नेक्स्ट जो स्टॉक जो आहे केसर माइन म्हणून आहे, त्याची सध्याची प्राईस ही 188च्या चालू आहे. हा जो स्टॉक जो आहे केसर माइन हा 190च्या आजूबाजूला चालू आहे. तर मित्रांनो, ह्याचा जर तुम्ही डेली ॲनालाइज जर तुम्ही करताय डेली बेसिसवर, तुम्हाला एक गोष्ट एक स्पष्टपणे दिसून येते की हा फुल टाईट रेंजमध्ये चालू आहे. अतिशय एकदम रेंज बाउंड जो बोलतो आपण, खूप छान पद्धतीने असं त्याचा रेंज बाउंड चालू आहे. तो धर ह्या ज्या रेंजमध्ये जो आहे तो धर वरतीही जात नाही आणि खाली जात नाही. कितीही मोठं आपल्या आता सडनली खूप मोठा आपल्या मार्केटमध्ये डाऊनफॉल आला, पण तरीही ह्या स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारे त्याला डाऊन साईडची मुवमेंट दिलेली नाही. तो जस्ट या राऊंडमध्येच फिरत आहे. ओके, तर हा राऊंड जेव्हा त्याचा जो ब्रेक होईल, हा जो ब्लॉक जेव्हा त्याचा ब्रेक होईल, तेव्हा एक चांगल्या प्रकारे आपण अपसाईडची मुवमेंट बघू शकतो, खूप चांगल्या प्रकारे बघू शकतो. तर ही जी रेंज आहे त्याची ही किती महिने असेल, किती वर्ष असेल हे सांगता येत नाही. जितकी जास्त त्याची रेंज असेल, टाईट रेंजमध्ये असेल, तितका जास्त जबरदस्त ब्रेकआउट या स्टॉकमध्ये येऊ शकतो. त्यासाठी तुमच्याकडे पेशन्स असणं आवश्यक आहे, 2 वर्षाचा 1 वर्षाचा असा. तर आपण पास्ट त्याचं बघूया. टाईम फ्रेम बघा, आता 1चाच आहे. हा कमीत कमी तुम्ही म्हणू शकता, खाली आपला तारीख पण आहे ते 13 सप्टेंबरपासून ते 11 सप्टेंबर 2023 पर्यंत. सप्टेंबर 2022 पासून ते जुलै 2023 पर्यंत, म्हणजे कमीत कमी 8 महिन्याचा ते 9 महिन्याचा हा त्याचा कन्सल्टेशन बॉक्स आहे, रेंज बाउंड आहे. 8 महिने 9 महिने हा या रेंजमध्येच होता पूर्णपणे. खूप मोठी याच्यासाठी पेशन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणतो की तुमच्याकडे पेशन्स असतील तरच तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू. त्यानंतर ह्याने जो ब्रेकआउट दिलेला आहे आपण इथे बघू शकता. हा जो ब्रेकआउट दिलेला आहे हा किती पर्सेंटचा ब्रेकआउट आहे, तर कमीत कमी हा 114%, म्हणजे 100%चा ब्रेकआउट दिलेला आहे. 100% तुम्हाला रिटर्न इथे मिळालेले आहे. कधी जेवढा मोठा हा टाईट रेंजमध्ये होता त्यापेक्षा जास्त त्यांनी रिटर्न किती महिन्यात दिले, ऑगस्ट 2023 पासून ते नोव्हेंबर 2023, म्हणजे एक काही 3 ते 4 महिन्यामध्ये याने तुम्हाला 100% प्लस रिटर्न दिलेला आहे. आता हा जो मोठा रिटर्न दिल्यावर तो पुन्हा तोच पॅटर्न तो इथे राबवत आहे, पुन्हा तोच पॅटर्न तो फॉलो करत आहे. तर हा पुढचे 2 वर्ष चालेल पॅटर्न, म्हणजे हा कन्सल्टेशन जो आहे तो पुढचे 2 वर्ष चालेल, 1 वर्ष चालेल, 10 महिने चालेल, काही सांगता येत नाही. पण जेव्हा तो ब्रेकआउट देईल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला रिटर्न भेटण्याची अपेक्षा आहे. रिटर्न भेटतीलच असं नाही, रिटर्न भेटू शकतात असं
हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा, वॉच करा, मार्केट कसं बिहेवियर करते ते बघा. ओके. नेक्स्ट जो स्टॉक जो आहे रॅम्को सिस्टम. हे बघा मित्रांनो, मी कुठल्याही प्रकारे ह्याचं जे फंडामेंटल ॲनालिसिस आहे हे मी कधीही कुठल्याही स्टॉकचं करत नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कुठल्याही स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस स्वतःहून करा. मी फक्त टेक्निकल ॲनालिसिस करतो. जेवढा माझ्या बुद्धीला, जेवढा माझा अनुभव आहे त्याप्रमाणे मी माझा स्टॉकचा ॲनालिसिस करत असतो. मी एकाही स्टॉकचं फंडामेंटल बघत नाही, किती आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे नाही आहे वगैरे. हे मी फक्त माझा एक्सपिरियन्समधून हे स्टॉक निवडतो आणि त्याचं करेक्ट हे करण्याचा प्रयत्न करतो. आता रॅम्को सिस्टम जो स्टॉक जो आहे हा स्टॉक एक 320 रुपयाच्या मध्ये रेंजमध्ये आहे. ओके. तर ह्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला, ह्या स्टॉकचं जर मी सांगायला गेलं तर इथे खूप मोठी अशी अपसाईड रॅली आली होती. हे बघू शकता तुम्ही इथे. हे खूप मोठी अशी अपसाईड रॅली आली. त्यानंतर तो एक चांगली मोठी अशी डाऊनसाईड ही आलेली आहे या स्टॉकमध्ये. तर आता जो स्टॉक जो आहे हा आता पुन्हा त्याचा एक जर तुम्ही बघत असाल छानपैकी एक अशी त्या स्टॉकने मोठ्या प्रमाणात इथे दाखवला. डाऊन साईड आलेला. आता डाऊन साईड नंतर हा स्टॉक सध्या कन्सल्टेशनमध्ये आहे. मगाशी आपण ह्या स्टॉकमध्ये सर माइंडमध्ये बघितला की कन्सल्टेशन रिबाउंडमध्ये आहे, तसा हा स्टॉक सध्या रिबाउंडमध्ये आहे. तर मार्केटमध्ये साधारण म्हणतात की त्याचा अनुभव आहे की एक अपसाईड मुवमेंट आल्यानंतर किंवा एक डाऊनसाईड मुवमेंट आल्यावर स्टॉक रेंजबाउंड होतो आणि एक 2 प्रकारच्या साईडला मुवमेंट होऊ शकते, एक अपसाईड आणि एक डाऊनसाईड. ओके. तर हा स्टॉक मी पॉझिटिव्हली घेतो आहे कारण याच्यातली अपसाईड होती किंवा डाऊनसाईड आहे. आता अपसाईड येण्याची शक्यता ह्याच्यामुळे आहे की त्याचा जो डाऊन ट्रेंड होता त्याचा जो हाय आहे ह्याच्यावरती तो मूव करत आहे. ओके. जो म्हणजे तुम्ही बघू शकता त्याचा जो डाऊन साईड आहे त्याची चॅनल तोडून हा एक मोठ्या प्रमाणामध्ये चॅनल तोडून तुम्ही एक सर्वमध्ये तो चॅनल बनवत चाललेला आहे. तसं तो सपोर्टला वगैरे आपण म्हणू शकतो. त्याचं विकली टाईम फ्रेमवर जर आपण ॲनालिसिस करायला गेलं विकली टाईम फ्रेमवर जर त्याचा ॲनालिसिस आपण करूया आपल्याला असं दिसेल तर एक छोटासा हे करत आहे अपवर्ड मूवमध्ये. मायनर सपोर्ट आणि रेजिस्टन्स तो हे आहे तो त्याने ब्रेक केला आणि आता हा
एक रिटेस्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये बेतात असून तो पुन्हा एकदा वरती जाऊ शकतो. तो वरती कुठवर जाऊ शकतो तर त्याचा जो नेक्स्ट रेजिस्टन्स म्हणावा लागेल तर तो 700 रुपयाच्या आजू 700 रुपयाच्या आसपास असू शकतो. 700 रुपये का तर ह्या रजिस्टरपासून हा स्टॉक खाली आलेला आहे. तर आपण याला एक टार्गेट म्हणून आपण बघू शकतो ह्या रजिस्टरचा 700च्या आसपास. तर त्याचा स्टॉप लॉस हे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार ठरवा. तर तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही एंट्री घेऊ शकता. नेक्स्ट स्टॉक जो आपण बघतोय तो आहे माझा आपल्या सर्वांचा आवडता असा विप्रो. मी या अगोदरही मी सांगितला होता की चांगल्या पोझिशनमध्ये आहे. तुम्ही कोणी एकाने मला सांगितलं की मी 700च्या आजूबाजूला घेतलेला, आता मी 300वर आलो, विप्रो मायनसमध्ये आहे. तर मी त्याला कारण विचारलं होतं की तुम्ही ह्या लेवलला काय घेतला. तर त्यांनी सांगितलं की मला सेमिनारमध्ये सांगितलं होतं की जर कोणी विप्रो 1990मध्ये घेतला असता तर तो आज करोडपती असता. म्हणून मी त्याचं ऐकून किंवा त्याचं ॲनालाइज करून मी या स्टॉकला घेतला आणि आता तो सध्या मी मायनसमध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे सेमिनारमध्ये ऐकत असता किंवा यूट्यूबला वगैरे ऐकत असता की फलाना इयरमध्ये असताना शेअर घेतला असता तर वगैरे तुम्ही आता करोडपती वगैरे असता. तर तो इतिहास आहे. करंटमध्ये कोणी घेऊन दाखवते का ते तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. करंटमध्ये समोर तुझा पोर्टफोलिओ काय आहे तो विचारा. तर विप्रो जो आहे तो ऑब्वियसली चांगली कंपनी आहे. मार्केटमध्ये अशी प्रसिद्ध अशी कंपनी आहे. तर आपण आता ह्याचं ॲनालिसिस करूया. काय सध्या हा विकली टाईम फ्रेम आहे. विकली टाईम फ्रेमवर तुम्ही कधीही लक्षात घ्या, एखादं स्टॉकचं जर ॲनालिसिस करता तर तुम्ही मोठ्यापासून सुरुवात करा. एक मोठ्या टाईम फ्रेमवर त्याचं काय आहे तो स्टॉक तो बघण्याचा प्रयत्न करा, काय मूवमेंट देत आहे वगैरे. तर मित्रांनो, तुम्ही इथं जर बघत असाल हा विकली टाईम फ्रेममध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं इथे तुम्हाला एक बुल मार्केटमध्ये जी मार्केट सेंटिमेंट जे असतात ते तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो. हा एक टाईट रेंजमध्ये होता. एक तर त्याने ब्रेकआउट दिला, हा त्याला ब्रेकआउट म्हणता येईल. आणि आता तो पुन्हा या रेंजच्या इथे येऊन एक सपोर्ट घेऊन तो पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करेल. समजून घ्या, विप्रो कंपनी आहे. एक साईडवाईज मार्केटमध्ये होता, ब्रेकआउट दिल्यावर तो आता रिप्लेस केला. त्याने रिप्लेस कुठे आपला केला तर आपल्या सपोर्टला आल्यावर त्याने चांगली विकली टाईम फ्रेममध्ये त्याने चांगल्या प्रकारची बुलिश कॅन्डलने त्याने सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये आपला जो टार्गेट जो असेल तो माझ्या मते 750च्या आसपास असू शकतो. 750 का आहे मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं. ह्या लेवलपासून हा स्टॉक खाली आलेला आहे. तर हा त्याचा आपण रेजिस्टन्स म्हणून मानू शकतो. हा मायनर रेजिस्टन्स आहे. हा जर ब्रेक करतो तर तो पुन्हा वरती जाईल 750पर्यंत. ओके, खूप चांगला स्टॉक आहे, घ्यावा असं मी म्हणत नाही. हे जस्ट स्टडी पर्पजसाठी आहे. TCL हा जो स्टॉक जो आहे तो नुसता मी माझ्या टेलिग्रामवर मी केलेला आणि आत्तापर्यंत त्याने किती कमी 10%चा तरी रिटर्न झाला. 10%चा रिटर्न सध्या तरी दिला आहे. कमी आहे तो. जर आपण विकली टाईम फ्रेमपासून सुरुवात करूया. विकली टाईम फ्रेमवर जर तुम्ही बघायला गेले तर एक तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही इथे एक छान इथे एक सपोर्ट म्हणून याला सपोर्ट का म्हणतात. इथून स्टॉक वरती सांगितलेला आहे. पुन्हा खाली आला, पुन्हा इथे आता
टार्गेट असू शकतो. याला टार्गेट म्हणून बघून या लाईनला 700च्या आजूबाजूला आपण तो तुम्ही बघू शकता. तर सध्या तो अप मुवमेंटमध्ये आहे असं आपण म्हणता येईल. ती मुवमेंट तुम्ही कॅच करू शकता. 850 हा त्याचा टार्गेट असू शकतो. टार्गेट असं तुम्ही डेली टाईमफ्रेमवर आपण बघितलं तर त्याने एक हायर हाय आणि हायर लो हा कॉन्सेप्ट डेली टाईमफ्रेमवर घेतलेला आहे. हायर हाय म्हणजे काय तुम्हाला सांगतो, एक हाय ब्रेक केल्यावर तो नवीन हाय बनवतो. थोडा करेक्शन करताना ध्यानात ठेवतो की हा प्रिव्हियस जो हाय आहे तो ब्रेक होता कामा नये. तो पुन्हा एकदा नवीन हाय बनवतो. हा जो प्रिव्हियस जो हाय आहे तो ब्रेक करतो, पुन्हा खाली येतो. जो नवीन प्रिव्हियस जो लो आहे तो ब्रेक न करता पुन्हा एक नवीन हाय बनवतो. तर असाच तो स्टॉक वरती करत जाणार. ओके, तर हा कधीपर्यंत जाऊ शकतो याचं काही विचारू नका, टाईम फ्रेम वगैरे काय असेल. तर माझ्या मते हा पहिला स्टॉक आहे तो 750पर्यंत जाईल. 750 नंतर हा त्याचा दुसरा आपण डेली टाईम फ्रेमवर बघतो. दुसरा आहे एक 900पर्यंत तो जाऊ शकतो. 700च्या नंतर 850 900पर्यंत तो जाऊ शकतो. असं वर त्यानंतर वीकली हाय लो वगैरे पण होऊ शकतो. त्यामुळे स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्ट करू नका. जस्ट स्टडी पर्पजसाठी आहे. जर व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा. कोणी जर पोझिशन जर घेत असेल तर आपल्या एकदा बोलून द्या.